विद्यार्थी मित्र, आपण आजपासून तुमचा जो 11वीचा इंग्रजी विषयाचा जो सिलेबस आहे तर त्याला सुरुवात करणार आहोत. आता इंग्रजीचा जो पेपर आहे तर याचं मेन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते 2 भागांमध्ये झालेलं आहे. 80 मार्कांची तुमचं थेअरी राहील आणि 20 मार्कांचं प्रॅक्टिकल आहे. असंच 12वीला सुद्धा असते. आता 80 मार्कांचा जो पेपर आहे तर हा तुमचा लेखी स्वरूपाचा असतो आणि तो तुमच्या पुस्तकावर आधारित असतो. आता या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे आपलं 11वीचं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये 4 भाग तुम्हाला दिसतात. ठीक आहे. पहिला भाग प्रोज सेक्शन आहे, दुसरा पोएट्री आहे, तिसरा रायटिंग स्किल्स आहेत वेगवेगळ्या आणि चौथा ड्रामा सेक्शन आहे. ABCD असे हे 4 सेक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. मला या पुस्तकावर जे 80 मार्कांचे प्रश्न विचारले जातील तर त्याचा एक विशिष्ट असा आराखडा असतो, एक विशिष्ट असा फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅट नुसारच आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. कोणता प्रश्न कुठे येतो, कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे याच्यामध्ये सांगलं जाते. आता ऍक्च्युली तुमचा जो प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट आहे तर तो अशा प्रकारचा असतो आणि आता जर तुम्ही हा फॉर्मॅट चांगला लक्षात ठेवला 11वी मध्ये तर तो तुम्हाला 12वी मध्ये सुद्धा उपयोगी पडेल. साधारणपणे 12वीची परीक्षा आहे तर फेब्रुवारी 21 ची परीक्षा झाली नव्हती. त्यांना आपण 10वी 11वी आणि 12वीचे मार्क मिळून त्यांना पास केलेला आहे. ठीक आहे. मात्र यावेळेस ऑक्टोबर महिन्यामध्ये एक परीक्षा झालेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये साधारणपणे आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील. मात्र इंग्रजीच्या बाबतीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे इंग्रजीचा जो पेपर आहे तर त्याची लांबी 16 पेजेस आहे. ठीक आहे. बघा, हा जो पेपर आहे इंग्रजीचा तर तो अशा प्रकारे सुरू होतो आणि याच्यामध्ये 16 वेगवेगळे पेजेस आहेत. ठीक आहे. 16 पेज आहे. तर एवढ्या मोठ्या लेंदी किंवा लांब लचक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, त्याचं एक्सपेक्टेड आन्सर कसं शोधणं, लिहिणं आणि हा आराखडा समजून घेणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि म्हणून आपण पहिल्या काही 2-1 तासिका ज्या आहेत तर ह्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यासाठी देणार आहोत. आता हा जो आराखडा आहे तर तो पहिले तुम्ही व्यवस्थित पाहायचा, लिहायचा आणि तो तुम्हाला मी सेंड सुद्धा करेल. ठीक आहे. ग्रुपवर तुम्हाला तो दिसेल तुमचा. फक्त आता ही जी स्क्रीन आहे तर त्या स्क्रीन नुसार तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक ते पाहायचं आहे. बघा, फॉर्मॅट ऑफ ऍक्टिव्हिटी शीट. आता तुमची जी प्रश्नपत्रिका असते तर तिला कृतीपत्रिका असं म्हटलं जाते. ऍक्टिव्हिटी शीट म्हणजे काय तर कृतीपत्रिका आणि या कृतीपत्रिकेचा आराखडा, हा फॉर्मॅट म्हणजे आराखडा, हा आपल्याला आता पाहायचा आहे. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे तुमची, ही जी 80 मार्कांची आहे आणि 20 मार्क तुम्हाला सांगू ओरल साठी असतात, मौखिक परीक्षेसाठी असतात. नंतर स्टँडर्ड 11 साठी हा फॉर्मॅट, सब्जेक्ट इंग्लिश, मॅक्सिमम मार्क 80 आणि टाइम असतो त्याला 3 आवर्स. ठीक आहे. आता जी प्रश्नपत्रिका आहे तर 3 प्रमुख भागांमध्ये आपल्याला पाहायला डिवाइड झालेली पाहायला मिळते. त्यामधला पहिला जो सेक्शन आहे, आता हे 4 सेक्शन तुम्हाला वेगळे दिसतील. ठीक आहे. जसं हा पहिला सेक्शन आहे प्रोज. हा पूर्ण सेक्शन किती मार्कासाठी आहे ते आपण लिहिलेलं आहे. हा सेक्शन 2 पोएट्री अँड ॲप्रिसिएशन, सेक्शन 3 रायटिंग स्किल्स, सेक्शन 4 लिटररी जनरा, जनरा म्हणजे काय तर वाङ्मयाचे प्रकार आणि तो आहे ड्रामा 11वीच्या सिलेबस मध्ये. तर मग हे जे सुरुवातीचा जो सेक्शन आहे आपला प्रोज सेक्शन तर हा 34 गुणांसाठी आपल्याला पाहायला लागेल. ठीक आहे. आता हे 34 गुण या सेक्शन मध्ये 2 प्रश्नांमध्ये डिवाइड झालेले आहेत. ठीक आहे. या सेक्शनचं नाव आहे रीडिंग फॉर कॉम्प्रहेन्शन. कॉम्प्रहेन्शन म्हणजे आकलन, कॉम्प्रहेन्शन म्हणजे आकलन. लँग्वेज स्टडी,
तुमच्या 11वीच्या आणि 12वीच्या सिलेबस मध्ये जेव्हा लँग्वेज स्टडी हा शब्दप्रयोग येईल त्याचा अर्थ आहे ग्रामर. लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर. समरी म्हणजे हा लिखाणाचा एक प्रकार आहे, सारांश लेखन. नोट मेकिंग ऑब्लिक माइंड मॅपिंग, तर ही एक नवीन संकल्पना यावेळेस पासून 12वीच्या आणि 11वीच्या सिलेबस मध्ये आलेली आहे. तर नोट्स कशा काढायच्या किंवा एखाद्या गोष्टीवर कसा विचार केला जातो आणि मग तुमच्या विचारसरणीचं मूल्यमापन या पर्टिक्युलर भागामध्ये केलं जाते, नोट मेकिंग आणि माइंड मॅपिंग मध्ये. आता तुमची जी प्रश्नपत्रिका आहे तर त्या प्रश्नपत्रिकेमधला हा सेक्शन 1 आहे 34 गुणांसाठी. त्या सेक्शनचं जे नाव आहे रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, नोट मेकिंग अँड माइंड मॅपिंग. यामधला जो पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1A. आता हा प्रश्न दोन भागांमध्ये डिवाइड झालेला आहे, ए आणि बी. ठीक आहे, तर पहिले ए भागाचा आपण विचार करू. सूचना असते त्यामध्ये लिहिली, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला इथे एक परिच्छेद दिलेला असतो प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्याच्या खाली 6 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. ठीक आहे, आता हा जो उतारा आहे तर तो कुठून आलेला असतो, तर सीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे हा तुमच्या पुस्तकामधलाच उतारा असतो. सेक्शन नंबर 1 कन्सिस्ट ऑफ 275 to 300 वर्ड्स, म्हणजे जवळपास 275 ते 300 शब्दांचा एक पाहिलेला उतारा तुमच्या पुस्तकामधला सेक्शन 1 जो आहे, म्हणजे पहिले जे 8 धडे आहेत तर ते धडे, त्या धड्यांमधला कोणताही एक. आता आपण जेव्हा 2 टर्म मध्ये परीक्षा घेतो तर पहिले 4 लेसन आणि नंतर दुसरे 4 लेसन असतात. तर तुमच्या सिलेबस मधला 1.1 मधला जो लेसन आहे बीइंग नेबरली, हा धडा जो आहे तर सिलेबस मधून या कोरोनाच्या काळामध्ये ड्रॉप केलेला आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही. कोणता 1.1 मधला बीइंग नेबरली नावाचा धडा. मग आता राहिलेले जे धडे आहेत तर त्याच्यापैकी प्रश्न विचारले जातील, त्याच्यामधला एखादा पॅसेज तुम्हाला तिथं दिला जाईल आणि साधारणपणे त्याची लांबी जी आहे तर ही 275 ते 300 शब्द एवढी असते. मग सुरुवातीला या क्वेश्चन 1A च्या खाली तुम्हाला तो उतारा दिला जाईल. त्या उताराच्या खाली 6 प्रश्न डायरेक्ट येतील, A1, A2, A3, A4, A5, A6. मात्र या प्रश्नांचा जो क्रम आहे म्हणजे A1 मध्ये कोणत्या प्रकारचा प्रश्न, A2 मध्ये कोणत्या प्रकारचा, असंच A6 पर्यंत हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. त्यामधला A1 प्रश्न जो आहे हा नेहमी करता ग्लोबल अंडरस्टँडिंग वर असतो. आता इथे हे प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे, आता ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर पूर्ण जो सी उतारा तुम्हाला दिलेला आहे तर त्याची मध्यवर्ती कल्पना ही यामध्ये विचारली जाते. मग याच्यामध्ये काही वेळेस ट्रू फॉल्स किंवा काही वेळेस सिलेक्ट द सेंटेन्सेस किंवा कंप्लीट द वे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. जसं तुम्ही 10वी मध्ये असे प्रश्न सोडवलेले आहेत तसेच मात्र 11वी किंवा 12वी थोडीशी लेव्हल त्याची जी आहे किंवा काठिण्य पातळी थोडीशी लांब वाढवलेली असते. तर नेहमी का लक्षात ठेवायचं की क्वेश्चन 1A मधला पहिला जो प्रश्न राहील हा नेहमी करता ग्लोबल अंडरस्टँडिंग वरच राहील 2 गुणांसाठी. ठीक आहे, मग तुम्हाला जर एखादी आकृती दिली असेल तर तशीच्या तशीच आकृती काढायची. तुमच्या मनानं त्यामध्ये काही ऍड करायचं नसते, जे दिलेलं आहे तशीच आकृती असते आणि ती कम्प्लीट करायची असते किंवा ट्रू फॉल्स लिहायचं असते. ठीक आहे, किंवा वाक्य निवडायचे असतात. तर हा ग्लोबल अंडरस्टँडिंग प्रकारचा प्रश्न जो आहे, आता आपण ही जी प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवली होती 12वीची, तर हे प्रश्नपत्रिकेमध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहे. हा असा क्वेश्चन नंबर 1A, सूचना अशा प्रकारची येते. पहिला जो क्वेश्चन नंबर 1A आहे हा 12 मार्कासाठी आहे. टोटल क्वेश्चन 1 जो आहे हा 16 गुणांसाठी आहे. ठीक आहे, आता हा जो तुमचा सीन पॅसेज जो आहे बघा, याची लांबी किती आहे. साधारणपणे आपण पहिल्या पेज पासून सुरू झाली तर 3ऱ्या पेज पर्यंत हा पॅसेज आहे, म्हणजे इथं हा पॅसेज संपला. द ऑर्डर लुक ग्रॅटिफाईड हिअर इट. मग याच्यानंतर तुमचे हे 6 प्रश्न येतील, A1, A2, A3, A4 असे. ठीक आहे, आता हे जे प्रश्न आहे
तर इथं लिहिलेलं नाही, हा ग्लोबल अंडरस्टँडिंगचा प्रश्न आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे की क्वेश्चन नंबर 1A मध्ये नेहमी करता कोणता प्रश्न येईल, ग्लोबल अंडरस्टँडिंग. आता इथं काय लिहिलेलं आहे, तर हा चूक किंवा बरोबर शोधा आणि याच्याकडे तुम्हाला कसे असे 4 वाक्य दिले जातील. मग तुम्हाला काय करायचं आहे, तर हे वाक्य पुन्हा असं लिहायचं, याच्या पुढे डॅश करून ट्रू आहे की फॉल्स लिहायचं. हे वाक्य लिहा, त्याच्या पुढे ट्रू फॉल्स लिहा. असे हे 4 वाक्य आणि तुमचे जे उत्तर असतील तर त्याला सगळे बरोबर असतील तर 2 मार्क, 3 बरोबर असतील तर 1.5 मार्क, 2 बरोबर असतील तर 1 मार्क, एकच बरोबर असेल तर अर्धा मार्क, असे गुण त्याला पडतात. म्हणून लक्षात ठेवा, जो सीन पॅसेज तुमचा येईल तर त्यामधला पहिला प्रश्न जो राहील हा A1 ऍक्टिव्हिटी नेहमी करता कशावर राहते, ग्लोबल अंडरस्टँडिंग या प्रश्नावर राहते. ठीक आहे. आता पुन्हा आपण आपल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये बघा, एक ग्लोबल अंडरस्टँडिंगचा प्रश्न आपण पाहिला. त्यानंतर दुसरा जो प्रश्न असतो हा असतो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे काय, तर ती माहिती तुम्हाला पॅसेज मध्ये दिलेली असते, मात्र ती सरळ दिसत नाही. ठीक आहे. जसं सिंपल फॅक्च्युअल म्हणजे त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला डायरेक्ट त्या पॅसेजवर दिसतात, मात्र कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल हा जो प्रश्न असतो, तर या प्रश्नामध्ये 2 पॉइंट एकत्र करणे किंवा जे उत्तर असते ते अप्रत्यक्षितपणे दिलेलं असते, तर ते शोधायचं असते. ठीक आहे. पॅसेजच्या बाहेर याचं उत्तर सापडणार नाही तुम्हाला, पॅसेजमध्ये सापडेल, मात्र ते सरळ डोळ्यांनी दिसत नाही. ठीक आहे. हा प्रश्न पुन्हा 2 मार्कांचा. आता प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न कसा दिसेल, तर हा A2 प्रश्न तो आहे. ठीक आहे. आता हा 12वीचा पॅसेज आहे ऍक्च्युली, मात्र प्रश्नपत्रिका समजावी यासाठी तुम्हाला तुम्ही ते दाखवतो आहे. तर A2 ऍक्टिव्हिटी नेहमी कसा लक्षात ठेवायची, कशावर असते, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. यामध्ये असं वाक्य दिलेलं आहे, समजा द अदर मॅन लुक ग्रॅटिफाईड बिकॉज. आता ग्रॅटिफाईड याचा अर्थ आहे कृतज्ञ. याच्यामध्ये सूचना म्हणजे पहिले नेहमी करता लक्षात ठेवा की ही जी तुमची ऍक्टिव्हिटी शीट आहे याच्यामध्ये सूचना जरा चांगल्या लक्षात ठेवायच्या, चांगल्या एक दोनदा वाचायच्या. उत्तर शोधणं सोपं काम असते तुम्हाला. आता इथे दिलेलं आहे काय करायचं आहे या प्रश्नामध्ये, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला हे 4 पर्याय दिलेले आहेत, हे 4 पर्याय दिलेले आहेत, याच्यामधले कोणतेही किती निवडायचे आहेत, 2. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला हा जो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आहे तर हा सिलेक्शन किंवा करेक्ट, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अशा प्रकारचा आहे. याच्यामध्ये सुद्धा रिकाम्या जागा बघा, ट्रू फॉल्स अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मात्र साधारणपणे इथं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह हा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो. मग तो जो दुसरा व्यक्ती आहे तर तो ग्रॅटिफाईड का झाला, तर याचे कारण तुम्हाला शोधायचे आहे. जसं तुम्ही या लेसनचा अभ्यास केला तर तुम्हाला ते शोधणं सोपं जाईल, किंवा तुम्हाला जर सीन पॅसेज समजणं असेल तर ते शोधणं सोपं जाईल. ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं A2 ऍक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल किती मार्कासाठी, 2 मार्कांसाठी विचारली जाईल. पुन्हा आपण आपल्या फॉर्मॅटवर येऊ. हा तुमचा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 मार्कांसाठी. नंतर हा जो आपला अनसीन पॅसेज आहे याच्यामधली A3 ऍक्टिव्हिटी, तर त्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, अनालिसिस. इन्फरन्स म्हणजे अनुमान, इंटरप्रिटेशन म्हणजे आकलन, अनालिसिस म्हणजे विश्लेषण. अनुमान, आकलन आणि विश्लेषण या 3 गोष्टी याच्यामध्ये असतात आणि हा प्रश्न सुद्धा 2 गुणांचा. आता याचं उत्तर सुद्धा शोधणं सोपं जातं. बघा आता आपण आपल्या या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, तर त्यामध्ये पुन्हा जाऊ. हा तिसरा प्रश्न आहे. या तिसऱ्या प्रश्नामध्ये सूचना दिलेली आहे. The astrologer suggested the other man never to travel southward again. Okay. Guess and write the purpose behind the astrologer's suggestion. मग इथं त्या ऍस्ट्रॉलॉजरनं त्या माणसाला अशा प्रकारे का सांगितलं असेल की तू कधी साऊथ दिशेला प्रवेश करायचा नाही. आणि इथं हे जे आहे केस, केस म्हणजे काय, तर थोडक्यात अनुमान किंवा अनुमान काढणे, तर्क काढणे. तर हा इन्फरन्सवर आधारित प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो.
ठीक आहे. मग हे जे उत्तर आहे तर हे तुम्हाला पॅसिव्ह सापडेल किंवा काही वेळेस एखादं वाक्य तुम्हाला मनात सुद्धा तयार करावं लागेल. तर इथं तुम्हाला पर्याय वगैरे दिसत नाही, हे वर्णनात्मक उत्तर तुम्हाला याचं लिहावं लागेल 2 गुणांसाठी. ठीक आहे. आता हा तिसरा जो प्रश्न आहे तर नेहमी लक्षात ठेवायचा कशावरील, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, एनालिसिस या भागावरील. ठीक आहे. नंतर पुन्हा आपण फॉर्मॅटमध्ये येऊ. फॉर्मॅटमध्ये चौथा प्रश्न दिसतोय तुम्हाला, पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स याचा अर्थ आहे व्यक्तिगत, आपण जो काही विचार करतो तर तो व्यक्तिगत प्रतिसाद यामध्ये नोंदवायचा असतो. मग इथं तुमचा जो सीन पॅसेज आहे तर त्या सीन पॅसेजवर आधारित एखादा व्यक्तिगत प्रतिक्रिया देण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो 2 गुणांसाठी. म्हणजे व्हॉट डू यू थिंक, किंवा तुम्ही लेखकासोबत सहमत आहे का, किंवा तुम्हाला काय वाटते. ठीक आहे. किंवा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत काही प्रश्न सुद्धा याच्यामध्ये विचारले जातात की जे पॅसेजच्या अनुषंगाने पुढे लागू होतात. ही गोष्ट तुम्हाला का आवडते अशा प्रकारचे. ठीक आहे. तर जर आपण या प्रश्नाच्या डिटेल्स मध्ये गेलो या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तर चौथ्या नंबरला असा हा प्रश्न येतात तुम्हाला. समजा या सीन पॅसेज मध्ये अंधश्रद्धांवर आधारित माहिती दिलेली आहे. मग त्या अंधश्रद्धांवर आधारित तुमचं स्वतःचं मत या चौथ्या प्रश्नामध्ये पर्सनल रिस्पॉन्स मध्ये टॅली केलं आहे. बघा, गिव्ह ऑर एक्सप्रेस युअर व्ह्यूज ऑन द इफेक्ट ऑफ सुपरस्टिशन्स. सुपरस्टिशनचा अर्थ आहे अंधश्रद्धा. मग या अंधश्रद्धांचा कोणता परिणाम आपल्याला पाहायला मिळतो, किंवा तुम्हाला अंधश्रद्धांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे या प्रश्नामध्ये मांडायचं. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पॅसेज मध्ये सापडत नाही, ते मनाला तयार करावं लागतं. ठीक आहे. साधारणपणे तुम्ही 2-3 वाक्य जरी लिहिले तरी सुद्धा त्याला दिले 1 मार्क पडतो. म्हणून हा प्रश्न ब्लँक सोडायचा नाही. आणि आपली 11वीची प्रश्नपत्रिका असो किंवा 12वीची प्रश्नपत्रिका असो, तुम्ही त्या उत्तरामध्ये काही ना काही लिहा. कोरा प्रश्न सोडायचा नसतो. म्हणजे तुम्ही काहीतरी लिहिलं तर त्याला निदान अर्धा 1 मार्क पडतो. म्हणून इंग्रजी या विषयाला न घाबरता आपण काय करायचं, तर त्या प्रश्नांची उत्तर काही ना काही लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तुटक्या इंग्लिशमध्ये. स्पेलिंग चुकलं तर थोडंसं चालते, ग्रामर थोडंसं चुकलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला इथं काही ना काही मार्क्स पडतो या पर्सनल रिस्पॉन्समुळे. ठीक आहे. हा झाला चौथा प्रश्न, म्हणजे A4 ऍक्टिव्हिटी. यानंतर पुन्हा प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये येऊ. पुढचा प्रश्न बघा कोणता आहे, लँग्वेज स्टडी. A5 ऍक्टिव्हिटी जी आहे ती लँग्वेज स्टडीवर आहे. आणि मी तुम्हाला आताच सांगलं की लँग्वेज स्टडी म्हणजे 11वी किंवा 12वीच्या सिलेबस मध्ये काय लक्षात ठेवायचं, ग्रामर. तर हा जो ग्रामरचा प्रश्न आहे हा 5व्या नंबरलाच येईल 2 गुणांसाठी. आता प्रश्नाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे तर हे पाहण्यासाठी पुन्हा आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये जाऊ. बघा इथं A5 ऍक्टिव्हिटी लँग्वेज स्टडी 2 गुणांसाठी. याच्यामध्ये 2 वाक्य दिलेले राहतील. जसं पहिलं वाक्य आहे, ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, सूचना दिलेली आहे. ती सूचना बरोबर चांगली वाचायची. 11वीच्या प्रश्नपत्रिका असेल किंवा 12वीच्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट द प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे हे जे वाक्य आहे याच्यामध्ये पास्ट टेन्स वापरलेला आहे. तुम्हाला इथं कोणता टेन्स वापरायचा आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरून हे वाक्य कसं तयार होईल. आता तुमच्या 11वीच्या आणि 12वीच्या सिलेबस मध्ये एकदम सोपा प्रकार त्यांनी केलेला आहे. ग्रामरचे जेवढे प्रश्न आहेत त्याला पर्याय दिलेले आहेत लक्षामध्ये. आता इथं तुम्हाला याच्या पुढच्या पेजवर दिसेल की याला कसे पर्याय दिलेले आहेत. बघा, ते जे वाक्य दिलेलं होतं आपलं, ही शूट हिज हेड, तर याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्टचं वाक्य कोणतं ते उत्तर लिहायचं आहे 1 मार्कासाठी. आता याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्टचं उदाहरण कोणतं आहे, ते बी. म्हणजे तुम्हाला फक्त उत्तरामध्ये काय करायचं आहे, असं बी लिहायचं आणि या बीच्या पुढे हे वाक्य लिहून घ्यायचं. बघा, एकदम सोपं काम याच्यामध्ये असते. 4 पर्यायापैकी 1 पर्याय तिथं निवडायचा असतो. ठीक आहे. काही वेळेस तुम्हाला ते गोंधळात टाकणारे उत्तर सुद्धा वाटतील, मात्र आपलं जर ग्रामर फक्त असेल तर ते शोधणं सोपं जाते. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा, आय विल नॉट ओपन माय माउथ. आणि याच्यावर सूचना आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह
टू गेट अफर्मेटिव्ह फॉर्म विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजे या वाक्याचं होकारार्थी वाक्य बनवायचं, मात्र त्या अर्थ बदल व्हायला नको. मग आता इथं जर वाक्यामध्ये नॉट, नो, नेव्हर सारखे शब्द असतील तर वाक्य नकारार्थी असते. याचं कोणतं वाक्य बनवायचं आपल्याला? होकारार्थी वाक्य बनवायचं. मात्र त्याच्यामध्ये कंडिशन कोणती आहे? तर विदाउट चेंजिंग द मिनिंग, म्हणजे अर्थाचा बदल व्हायला नको. मग इथं तुम्हाला पहिले काय करावं लागेल? नॉट शब्द काढून टाकावा लागेल आणि ओपनच्या विरुद्ध शब्द वापरावा लागेल शट. म्हणजे आय विल शट माय माउथ. उत्तर कोणतं आहे मग याचं? आय विल शट माय माउथ. ठीक आहे. तर एकदम सोपं काम असते. ग्रामरच्या बाबतीमध्ये निदान 11वी-12वी मध्ये तुम्हाला असे पर्याय दिलेले असतात. त्या पर्यायापैकी एक उत्तर निवडायचं असतं. ठीक आहे. आता हा लँग्वेज स्टडी मधला भाग आपल्याला इथं पाहायला मिळाला. त्यानंतर बघा आता इथं ही जी बेसिक ऍक्टिव्हिटी आहे, तर ही अशा प्रकारे प्रश्नपत्रिका दिसेल तुम्हाला. आणि फॉर्मॅट मध्ये व्होकॅब्युलरी बेसिक ऍक्टिव्हिटी जी आहे ही शब्दार्थांवर आधारित असते. मग या शब्दार्थांमध्ये समानार्थी शब्द शोधा, विरुद्धार्थी शब्द शोधा, किंवा मग एखादा शब्द तुमच्या वाक्यात वापरा. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये विचारल्या जातात. आणि 2 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो व्होकॅब्युलरीचा. शब्दार्थ, व्होकॅब्युलरी म्हणजे काय? तर शब्दार्थ. आता ही जी परीक्षा झाली होती 12वी ऑक्टोबर मधली, तर त्यामध्ये हा व्होकॅब्युलरीचा प्रश्न आहे. बघा इथं असं लिहिलेलं नाही हा व्होकॅब्युलरीचा प्रश्न. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की 6वा प्रश्न कोणता आहे? व्होकॅब्युलरीचा. Find and write the words which have similar meaning for the following from the extant. म्हणजे या अर्थाचे शब्द तुम्हाला पॅसेज मधून शोधायचे आहे. ठीक आहे. बार्गेन म्हणजे भांडण करणे, बाचाबाची करणे, किंवा सरेंडर अंडर प्रेशर याचा समानार्थी शब्द पॅसेज मध्ये कोणता आहे? मेड अ लो साऊंड ऑफ डिस्ट्रेस याचा समानार्थी शब्द पॅसेज मधून शोधायचा आहे. किंवा टू लुक कॉशियसली. तर असे हे 4 शब्द दिले आहेत. या 4 वर्णनासाठी तुम्हाला पॅसेज मधून तो शब्द शोधायचा आहे. अर्ध्या मार्कासाठी एक शब्द येईल. तर ही झाली बेसिक ऍक्टिव्हिटी. आता पुन्हा एक लक्षात ठेवा की जो तुमचा प्रश्नांचा क्रम आहे तो कोणता आहे. सर्वात पहिला A1 ऍक्टिव्हिटी मधला ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, A3 म्हणजे काय? तर इन्फरन्स, इंटरप्रिटेशन आणि एनालिसिस. चौथा जो आहे पर्सनल रिस्पॉन्स, 5वा जो आहे लँग्वेज स्टडी, 6वा जो आहे व्होकॅब्युलरी. हा क्रम बदलणार नाही. याच क्रमाने ते 6 प्रश्न येतील. लक्षात घ्या, क्रम बदलणार नाही. आता फॉर्मॅट मध्ये जेव्हा आपण येतो पुन्हा, तर इथपर्यंत समजा हे जे 6 प्रश्न आहे यांना किती मार्क आहेत? 12. म्हणून इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 हे हा 12 मार्कासाठी दिसतो. आणि क्वेश्चन नंबर 1B मध्ये पुन्हा काय आहे? तर लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजे काय? तर ग्रामर. मात्र हे जे ग्रामर इथं येणार आहे, इथपर्यंत ग्रामर आहे हे 4 गुणांचं. आणि हे ग्रामर कोणत्या प्रकारचं आहे? नॉन टेक्स्च्युअल, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं. लक्षात ठेवा हे पुस्तकामधलं आहे. A5 ऍक्टिव्हिटी मध्ये पुस्तकामधलं येईल. मात्र इथं B1 आणि B2 असे 2 भाग दिसत आहेत. 4 मार्कांचं डिव्हायडेशन 3 आणि 1 मध्ये दिसत आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला सॉरी B1 मध्ये डू ॲज डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मिंग ऑफ सेंटेन्सेस अशी सूचना असते. आणि तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये जे ग्रामर आहे तर ते ग्रामर विचारलं जाईल. मात्र हे जे प्रश्न आहे तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमधील क्वेश्चन 1A5 सोडून क्वेश्चन 2A5 सोडून येईल. ठीक आहे. मग आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जाईल? आता हे पाहण्याच्या पहिले आपण B2 सुद्धा पाहून घेऊ. B2 हा जो प्रश्न आहे हा स्पॉट द एरर, म्हणजे तुम्हाला एक चुकीचंच वाक्य दिलं जाईल ग्रॅमॅटिकली आणि त्या वाक्यातील चूक कोणती आहे ते शोधायची असते एका मार्कासाठी. म्हणून या क्वेश्चन नंबर 1B मध्ये जे ग्रामर आहे 4 मार्कांचं, हे 2 भागांमध्ये डिवाइड झालेलं आहे, B1 आणि B2. B1 मध्ये 3 वाक्य येतील
आणि ते 3 वाक्य पुस्तकाच्या बाहेरचे राहतील. त्याच्यावर काय प्रक्रिया करायची आहे ते दिलं जाईल, त्याला अल्टरनेटिव्ह मध्ये पर्याय राहतील. आणि स्पॉट द एरर म्हणजे दिलेलं वाक्य चुकीचं असते, त्याचं दुरुस्त करून ते वाक्य शोधायचं असते. ठीक आहे. आता बघा याच्यावर प्रश्न विचारताना कशा प्रकारे विचारला जाईल, तर हा तुमचा क्वेश्चन 1B आहे, त्याचं नाव आहे लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं ग्रामर. किती मार्कांसाठी आहे हा? 4. याच्यामध्ये पहिला जो भाग आहे बी वन मधला यूज द करेक्ट आर्टिकल्स अँड रिराइट द सेंटेन्स. ठीक आहे. आता तुम्हाला हे वाक्य दिलेलं आहे, या वाक्यामध्ये आर्टिकल्स वापरायची आहे. आर्टिकल्स म्हणजे हे अँड द या शब्दांचा उपयोग करायचा आहे. जसं हे वाक्य जेव्हा आपण उत्तरासहित लिहू तेव्हा COVID-19 इज वन ऑफ द, इथं काय येईल तर द येईल. विटनेस बाय द वर्ड, दोन्ही रिकाम्या जागेमध्ये द हा शब्द प्रयोग येईल. नंतर A2 ऍक्टिव्हिटी, सॉरी बी मधली ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, त्यामध्ये as soon as the captain gave an order the soldiers fired असं वाक्य आहे. आणि या वाक्याचं काय करायला सांगितलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट नो सूनर फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या वाक्यामध्ये नो सूनर वापरायचा आहे. आता नो सूनर वापरताना या 4 पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. आता इथं नो सूनर नंतर नेहमी करता आपण हेल्पिंग वापरतो, त्यानंतर कर्ता वापरतो, त्यानंतर क्रियापद वापरतो. मग या फॉर्म्युल्यानुसार जर गेलो आपण तर हे वाक्य बरोबर आहे, नो सूनर डिड कॅप्टन गिव्ह अन ऑर्डर दॅन द सोल्जर्स फायर्ड. म्हणजे तुम्हाला असं हे आकडा टाकायचा आणि त्याच्याकडे फक्त हे उत्तर लिहायचं आहे. तर हे एका मार्कासाठी, म्हणजे इथं तुम्हाला 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडता येईल. त्यानंतर याच्यामध्ये हे तिसरं वाक्य येईल, द टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व्स राउंड द सन. मग आता हे जे वाक्य आहे हे डायरेक्ट स्पीच मध्ये आहे, याचं इनडायरेक्ट असलेलं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट द इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. मग या वाक्याचं इनडायरेक्ट तुम्हाला या 4 वाक्यामध्ये करून दिलेलं आहे. मात्र यामधलं सर्वात चांगलं किंवा ग्रॅमॅटिकली योग्य कोणतं आहे ते शोधून निवडायचं. ठीक आहे. मग द टीचर सर्वीकडे सेट दिसते आहे, त्यानंतर कंजंक्शन सर्वीकडे दॅट दिसते आहे, द अर्थ सर्वीकडे दिसते आहे, रिव्हॉल्व्स इकडे रिव्हॉल्व्ड आहे, इकडे रिव्हॉल्विंग आहे, इथे हॅड रिव्हॉल्व्ड आहे, इथे रिव्हॉल्व्स आहे. मग आता इथं तुम्हाला या 2 पैकी कोणतं बरोबर आहे? आता हे जे त्रिकालवादी सत्य आहे की नेहमी करता पृथ्वी सूर्याभोवतीच फिरणार, म्हणून मग हे जो विचारला काळ बदलत नाही, म्हणून मग याचा पर्याय कोणता बरोबर आहे? हा चौथा. ठीक आहे. मग तुम्हाला उत्तरामध्ये फक्त हा 3 आकडा टाकायचा आणि हे डी नंबरचं उत्तर द्यायचं आहे एका मार्कासाठी. तर एकदम सोपं काम या ग्रामरच्या बाबतीमध्ये तुमच्या नवीन सिलेबस मध्ये केलेलं आहे. तुम्हाला पर्याय दिलेले असतात, ते फक्त निवडून योग्य प्रकारे लिहायचे. नंतर आपण पाहिलं की B2 ऍक्टिव्हिटी म्हणजे चौथं वाक्य हे कशावर असते? स्पॉट द एरर. स्पॉट द एरर म्हणजे दिलेल्या वाक्यातील चूक शोधा. हा एका मार्कासाठी प्रश्न. आय नो द मॅन विच इज व्हेरी टॉल. आता इथं एक शब्द चुकलेला आहे की जो यामध्ये ते ग्रामरची चूक आपल्याला ती लक्षात आणून देतो. मग आता कोणता शब्द चुकलेला आहे? आय नो द मॅन. मग आता इथं जर एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगितली असेल तर इथं विच नको, विचच्या ठिकाणी पाहिजे हू, WHO. म्हणजे हे वाक्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला फक्त काय करायचं आहे? आय नो द मॅन हू इज व्हेरी टॉल आणि त्या हूच्या खाली अंडरलाईन करायचं. हा तुम्ही काय केलेला आहे? स्पॉट द एरर म्हणजे चूक शोधलेली आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 1A आणि B हे दोन्ही मिळून किती मार्कासाठी आहे? 12 आणि 4 16 मार्कासाठी. 1A मध्ये तुम्हाला 6 वेगवेगळे प्रश्न येतील, त्यांचा क्रम बदलणार नाही. आपण पाहिला ग्लोबल अंडरस्टँडिंग पासून तर व्होकॅब्युलरी पर्यंत. आणि क्वेश्चन नंबर 1B जो आहे हा टोटली ग्रामरवर आहे. हे ग्रामर मात्र पुस्तकाच्या बाहेरचा. ठीक आहे.
तर अशा प्रकारे आपण फक्त प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे तर त्याला सुरुवात केली आहे, त्यामध्ये फक्त क्वेश्चन नंबर 1 हे आपण झालेला आहे सेक्शन 1 मधला. ठीक आहे. आता यामध्ये राहिलेला जो प्रश्नपत्रिकेचा भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये